आता जितेंद्र शेळके यांचा अपघात नव्हे तर घातपात आहे असं नाना पटोले म्हणालेत। खराडच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष शेळके यांचा अपघातात मृत्यू झाला तर पुराव्यांनाच नष्ट करून मग पुरावे नसल्याचं सांगायचं आणि एप्स्टीन प्रमाणे खरातला जेलमध्येही मारलं जाऊ शकतं असं नाना पटोले म्हणालेत। तर कैंनी शंका उपस्थित केलेली आहे, पोलीस तपास करतीलच असं संजय राऊतांनी म्हटलं। बंधू बाबा अशोक खरातचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावा आला होता त्याचा ऍक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला। हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे आणि या सरकारच्या प्याद्याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीनं हा जो प्रयत्न सुरू झालेला आहे तो निंदनीय आहे। त्याच्याच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। हा घातपात आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे? शेळकेचा अपघात घातपात आहे का? घातपात आहे, घातपात आहे। तो ड्रायव्हर वगैरे काय बयान देऊ द्या, घातपात आहे हे स्पष्ट आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी मांडतोय। यांचा जो उपाध्यक्ष होता त्याच्या त्या कमिटीवरती त्याचा काल मृत्यू झालेला आहे। तपास शंका व्यवस्थित उपस्थित आहे, काही लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत, पोलीस तपास करते, एवढंच मी सांगेन।